एक अत्यंत आश्चर्यकारक घटना समोर येत आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गेल्या 6 महिन्यांपासून एका विहिरीतून सतत गरम पाणी येत असल्याचं समोर आलं आहे, ज्यामुळे केवळ गावकरीच नाही तर वैज्ञानिक आणि प्रशासनासाठीही हा एक कोड बनला आहे। हे पाणी इतकं गरम का आहे, यामागे नेमकं कारण काय, पाहूया खास रिपोर्टमध्ये। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात कमलापूर ताटीगुडम नावाच्या एका छोट्या गावात सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे। इथल्या सत्याना मलैया कटकू यांच्या घरात असलेल्या विहिरीतून गेल्या 6 महिन्यांपासून गरम पाणी बाहेर येत आहे। हे पाणी इतकं गरम आहे की त्याचा थेट वापर करणे शक्य नाही, त्यात थंड पाणी मिसळावे लागते। या विहिरीतून बुडबुडे निघत आहेत आणि वाफही बाहेर पडताना दिसत आहे। या घटनेची उत्सुकता इतकी वाढली आहे की आजूबाजूच्या गावातूनही लोक येऊन हे पाणी पाहत आहेत आणि अनुभव घेत आहेत। अनेकांनी हे पाणी हाताने तपासले असून ते आंघोळीसाठी पुरेसे गरम असल्याचं सांगितलं जात आहे। हे पाणी गरम का आहे, यावर तज्ञ प्राथमिक स्तरावर काही कारणं सांगत आहेत। भूगर्भातील उष्णता, विशिष्ट रासायनिक खनिजांचा प्रभाव आणि भूगर्भीय नैसर्गिक प्रक्रिया यामुळे हे घडत असावे। भारतात अशा गरम पाण्याच्या झऱ्यांची नोंद जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने केली आहे, परंतु गडचिरोलीत अशा घटना प्रथमच घडल्याने त्याच्या संशोधनाची गरज वाढली आहे। स्थानिक गावकऱ्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्याची मागणी केली आहे। भूगर्भ शास्त्रज्ञ, जलतज्ञ आणि पर्यावरण तज्ञांच्या मदतीने या पाण्याचे तापमान, रासायनिक घटक आणि सुरक्षिततेची तपासणी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। अन्यथा या घटनेभोवती अंधश्रद्धा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागात गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेली ही घटना केवळ कुतूहलाचा विषय नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक मोठी संधी बनली आहे। कमलापूर ताटीगुडमची ही गरम पाण्याची विहीर आता केवळ एक गुड नाही तर शास्त्रीय संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय बनली आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून यामागचे नेमके कारण शोधल्यास केवळ स्थानिक लोकांच्या प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीत तर भविष्यातील भूगर्भीय अभ्यासासाठीही एक नवी दिशा मिळेल।